मग काही लोकांना कळेल आपली लायकी काय. अरे अर्जुन साहेब आले. अरे साहेब आले, साहेब आले. मालक आले, मालक. ए उचल राणे. अर्जुन साहेबांचा विजय असो. अर्जुन साहेबांचा विजय असो. अर्जुन साहेबांचा विजय असो. अरे कोण म्हणता येत नाही आल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणता येणार नाही आल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणता येणार नाही आल्याशिवाय राहणार नाही. हमारा नेता कैसा हो? अर्जुन साहेब कैसा हो. 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 अर्जुन साहेबांचा. एक मिनिट, तुम्ही जरा शांत व्हा. सावित्री, काय चाललंय? नाही म्हणजे डोक्यावर घेऊन मला नाचतायत काय? काय झालंय? अर्जुन, यावर्षी इलेक्शन होणार आहे आणि पहिल्यांदाच बिनविरोध होणार नाहीये. बिनविरोध होणार नाहीये म्हणजे? अरे म्हणजे दरवर्षी कसं बिनविरोध पॅनल निवडून यायचं, पण यावर्षी निवडणूक होणार, मतदान होणार आणि लोक ठरवणार कोणाच्या हातात सत्ता द्यायची आणि कोणाच्या नाही. आता कुणीही कितीही ताकद लावू दे, आपण कोणासमोर झुकत नाही. काय गावकऱ्यांनो? खरंय मॅडम, खरंय. अर्जुन साहेबांचा विजय असो. अर्जुन साहेबांचा विजय असो. अर्जुन साहेबांचा विजय असो. त्या बलराम आणि विश्वंभर नावाच्या कौरवांनी पॅनल केले, पण मला खात्री यावेळी त्यांचा उमेदवार नाही निवडून यायचा. का माहितीये? कारण त्यांच्या विरुद्ध तो उभा आहेस, अर्जुन कवठेकर, आणि जनतेच्या मनात सुद्धा तूच आहेस. पुन्हा एकदा संधी चालून आली, सगळं केलेलं मिळवायची, त्या कारखान्याचा चेअरमन व्हायची. साथ देणार प्रत्येक जण. अर्जुन साहेबांचे चेअरमन. साथ देणार प्रत्येक जण. अर्जुन साहेबांचे चेअरमन. साथ देणार प्रत्येक जण. अर्जुन साहेबांचे चेअरमन. एक मिनिट, मी निवडणूक वगैरे काही लढवणार नाहीये किंवा इलेक्शनला उभाही नाही राहणार. आता हे बोलून काहीच उपयोग नाही, कारण तुमच्या नावाचा फॉर्म ऑलरेडी भरला गेलाय. कोणी भरला? अर्जुन साहेबांचा विजय असो. 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 अर्जुन, अर्जुन ऐकून तरी घेतो. काय कमी तुझं? नाही सांग ना, कोण आहेस तू? आणि मुळात मला विचारायच्या आधी हा कारभार का केलास तू? कोण समजतेस ग तुम्हाला? जत्रेतला भावला, दिल्लीचा विझालो सुरू. नाही, मागच्या वेळेला मी सायकल चालवली, मान्य आहे मला, पण तेव्हा ना त्या शिक्षकांना गरज होती, त्या लहान मुलांच्या भविष्याचा प्रश्न होता म्हणून चालवली सायकल. तेव्हा पण मला न विचारता सगळं करून मोकळी झालीस तू. आता तर तू करच केलास. माझ्या आयुष्यातले निर्णय घेण्याचा अधिकार तुला कोणी दिला? अर्जुन, अरे तू समजून का नाही घेतेस? मी तुझ्या आयुष्याचे निर्णय घेत नाहीये. त्या लोकांच्या मनात अजूनही तू आहेस, जनतेचा कौल तुझ्या बाजूने. अर्जुन, आता सुद्धा त्या कामगारांना सांगितलं ना तर ते एवढंच म्हणतील की आम्हाला फक्त आमचे अर्जुन सर हवेत ऑफिसमध्ये परत, आणि मी त्यांना शब्द दिलाय की ते परत येतील. अच्छा, म्हणजे तू त्यांना शब्द दिलास म्हणून तू फॉर्म भरून आलीस स्वतःचा मोठेपणा गाजवायला. नाही म्हणजे मी कसा शब्द दिला होता आणि मी तो कसा पूर्ण केला
हे वाटतं खरे तुला? अरे मोठेपणात जर गाजवायचं असतं ना तर त्या घरात राहत होतो ना तेव्हाच गाजवला असता मी. ना मला त्या खुर्चीची हाव आहे ना तुला. बाहेर हे जे लोक उभे आहेत ना त्या प्रत्येकाला तू खुर्चीत बसलेला हवा आहेस. कारण इतरांपेक्षा त्यांचा तुझ्यावर जास्त विश्वास आहे अर्जुन. हे प्रत्येकाच्या बाबतीत घडत नाही बर का. चला मामा. लय लोड घेतो लागा तू. एवढं नको टेन्शन घेऊ. आता निवडणूक व्हायच्या आधी तुझा डायरेक्ट कार्यक्रम. ऐका आता मला सांग, तो निवडणूक लढवायचं म्हटलाय, लढवली का? नाही ना. जिंकलाय का? नाही ना. मग इलेक्शन लढवायचं ठरवलं, योग्य नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम करून टाकू आपण. जगात दोन प्रकारची माणसं आहे ना ओव्हर कॉन्फिडन्स राहत असतात. एक म्हणजे जे अति हुशार आहेत ते, दुसरे म्हणजे अति मूर्ख आहे ना ते. आणि दुर्दैवानं तू दुसऱ्या कॅटेगरीत येतो. मामा बासा ऐकून घेतो म्हणून काय ते बोलायचं नाही आपल्याला. काय लागला तू पण त्या दादासारखं भाषण ठोकायला? कुणी येऊन मला अक्का शिकवायची नाही काय? अरे बाबा अख्खा गाव आहे त्याच्या माग. जनतेचा कौल सगळ्यात महत्वाचा असतो माहितीये का? असू दे ना. अख्खी जनता त्याच्या मागे येऊन उभी राहू दे नाही तर पुढे येऊन उभी राहू दे, काय फरक पडतो? वहिनी मला सांगा, इलेक्शन कुठं होणार आहे? आपल्या साखर कारखान्यात ना. बघून घेऊ ना काय करायचं ते. सांग याला. अरे बाबा तलवारीच्या धाकावर माणूस फक्त घाबरू शकतो, आपला नाही होऊ शकत. नुसती गुंडगिरी नाही चालत प्रत्येक वेळेस. नंतर सांग. हे बघा आम्हाला मामांचं म्हणणं पटतंय बरं का. गवाकडं तिकडं पाऊल टाकून चालणार नाहीये भाऊजी. काही झालं तरी कारखाना आपल्या जवळच राहिला पाहिजे. नंदा एक गोष्ट कळत नाहीये मला. सांग, सरकारी अधिकारी कारखान्यात येणार, आपण त्याला आपले फॉर्म भरून देणार, आणि तो अधिकारी आपला पॅनल विजयी घोषित करणार होता. हे आपल्यामध्येच ठरलं होतं आणि कारखान्यातच ठरलं होतं. तर मग ही गोष्ट त्या सावीला कशी काय कळली? अर्जुन, अरे आजवर तू एवढा राबलायस. काळ वेळ तहान भूक कसलीच चिंता न करता रक्ताचं पाणी करून या कारखान्यासाठी एवढं केलंस. आणि आज तोच कारखाना तुझ्यासाठी अर्जुन अर्जुन नावाने जयघोष करतोय. आणि राहिला प्रश्न तुला विचारायचा तर हो, नाही विचारलं मी, कारण तो फॉर्म 4 वाजायच्या आतच भरायचा होता. आणि तुला विचारावं इतपत वेळ नव्हता माझ्याकडे. त्याच्यामुळे मी फॉर्म भरून टाकलाय आणि त्यांना सांगितलंय अर्जुन कवठेकर स्वबळाने ही इलेक्शन लढवणार. कळतंय का? मी कवठेकर नाहीये. हे असं तुला वाटतंय. अरे अजूनही कागदोपत्री तू कवठेकरच आहेस. तुझं आधार कार्ड, तुझा पासपोर्ट, तुझं वोटिंग कार्ड या सगळ्यावर अर्जुन कवठेकरच नाव आहे. पण काय रे, आयुष्यभर या नावाने जगत होतास ना? अर्जुन आता का ना करतोयस? बघ, कृष्णाला वाईट वाटेल, त्याचं मन दुखावेल असं कोणतंही कृत्य मला करायचं नाही. आणि अजून एक गोष्ट, तू ना याच्या पुढे माझ्या. ठीक आहे, कळलं मला. हे बघ, मी फॉर्म भरलाय. आता तुला हवं ते कर. तुला माघार घ्यायची, घे माघार. मला जे हवं ते मी केलंय. माझी जबाबदारी संपली.